हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता वाजले सकाळचे 5:30 आणि आज मी 4 वाजताच उठले होते. अंघोळ वगैरे केली आणि माझी देवपूजा पण झाली आहे. इथं आज दोडक्याची भाजी बनवणार आहे मी. तर सगळ्यात अगोदर थोडंसं खोबरं, अर्धा चमचा जिरे, 6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून न पाणी टाकता असं वाटण तयार करून घेतले आणि थोडंसं तेल टाकलं. तेलामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा आणि वाटण टाकून दिलं. वाटण थोडंसं परतून घेतलंय मी आणि आता दोडके टाकून दिले. दोडके पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे. खरं सांगायचं म्हणजे आज आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की आज आहे मुलाचं ऑपरेशन. आज आम्हाला 10 वाजता बोलवलं आहे, तर आजच ऑपरेशन करून टाकणार आहे. रिपोर्ट वगैरे कालच तयार केले आम्ही, तर त्यांनी सांगितलं होतं उद्या 10 वाजता या म्हणून. 8-8:30 वाजेपर्यंत माझं पण आवरून जाईल. आज दुसरा श्रावण सोमवार आहे आणि सासूबाईला पण उपवास आहे आणि मला पण उपवास आहे, तर त्यांच्यासाठी पण स्वयंपाक करून ठेवते. मी पण डब्बा घेऊन जाणार आहे सोबत. तसं पण हॉस्पिटल म्हटलं तर मला तर काही भूकच लागणार नाही आहे. खूप दिवसापासून व्हिडिओ बनवलाच नव्हता, कारण की मनच झालं नव्हतं व्हिडिओ बनवण्याचं. म्हटलं आज तरी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. तसं पण मला आता वेळ मिळतो की नाही व्हिडिओ बनवायला, हे फक्त आम्हाला सोडून येणार आहे, तर मी एकटीच थांबणार आहे तिथं. तसं पण सासूबाई एकट्याच राहतील घरी आणि त्यांना पण बघावं लागतं, तर त्यांना म्हटलं फक्त आम्हाला सोडून या. तसं पण ऑपरेशन म्हणलं तर किती दिवस राहावं लागन ते काही सांगता येणार नाही. इथं दोडकं चांगलं असं परतून घेतलंय. त्याच्यामध्ये 1.5 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा बादशाह मसाला टाकलाय आणि 1 छोटा चमचा हळद टाकली आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकलंय मी आणि तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. आणि ही भाजी आहे ना थोडीशी घट्टच छान लागते बरं का खायला, जास्त पातळ पण नाही करायची. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. तर इथं मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि हे बघा किती छान तर्री आली आहे. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकलं ना छान तर्री येते बरं का. आणि चवीनुसार मीठ. अजून माझ्या चपात्या पण बाकी आहे करायच्या, तर पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे, फक्त चपात्या लाटायचं बाकी आहे. तसं पण मला चपात्या लाटायला काही जास्त वेळ लागत नाही, तेव्हाच मी चपात्या लाटते. आणि कपडे वगैरे मशीनमध्ये टाकून दिले, तर आंघोळी वगैरे सगळ्यांचे झाले आता. आणि चहा पाणी पण झाली. मी तर चहा घेतच नाही सकाळी, मी फक्त सफरचंद खात असते. फरशा पण बाकी आहे अजून पुसायच्या. बघते माझ्याकडं वेळ असला तर फरशा पण साफ करून घेईन, नसला तर सासूबाई साफ करून घेतील, कारण की अजून माझे भांडे वगैरे घासायचे बाकी आहे. आणि कसं आहे कुठं जायचं म्हटलं तर पूर्ण काम वगैरे आवरून गेलं तर चांगलं वाटतं. माझं असं आहे की मला किती पण लवकर जायचं असू द्या, मी लवकर उठून पूर्ण काम आवरीन तेव्हाच निघन. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर आता मी काम वगैरे पटपट आवरून घेते. इथं आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि खूप वेळ झाला आहे आम्हाला येऊन. तर आता वाजले 3, दुपारचे 3 वाजले, तरी पण अजून काही डॉक्टर आले नाही. म्हणजे डॉक्टर आलेले अजून अर्धा तास लागेल म्हणे. OPTमध्ये येते, ऑपरेशन चालू आहे, सलाईन लावायची आहे, तर त्यांना काही नसच सापडत नाही आहे.
त्याला 4 वाजता आतमध्ये नेलं आहे. आता 6:30 वाजलेत. अजून काही आणलं नाही आहे बाहेर आणि मी एकटीच बसलेली आहे. इथं काही अजून कोणीच नाही आहे, नर्स वगैरे. तर हे बघा, आतमध्ये पूर्ण बेड वगैरे पूर्ण खालीच आहे आणि एक पेशंट टाकलं होतं ते पण घेऊन गेले आता. किती आहे? 85 म्हणजे अशा लावेल होते. आता आणलंय बाहेर आणि 4:30 तास चाललं होतं ऑपरेशन. 8:30 वाजता आणलंय त्याला बाहेर. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.